नमस्कार मंडळींनो, आता पावसाळा सुरू होत आहे आणि पावसाळ्यामध्ये बाथरूमच्या जाळीतून वारंवार गांडूळ येत असतील तर त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. अनेक जण या समस्येमुळे त्रस्त असतात, पण काही सोप्या आणि प्रभावी उपायांनी हा त्रास कमी किंवा बंद करता येऊ शकतो. बाथरूम मध्ये गांडुळे का येतात आणि त्यांना दूर ठेवण्यासाठी कोणत्या टिप्स उपयोगी ठरतात हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि माझ्या चॅनलवर नवे असाल तर सबस्क्राईब आत्ताच करून द्या आणि व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडेल म्हणून लाईक पण करून द्या. मंडळी, बाथरूमच्या जाळीतून किंवा ड्रेनेज मधून गांडूळ येणं हा अनेक घरातला कॉमन प्रॉब्लेम आहे. विशेषतः आता पावसाळा जवळ आला की हा त्रास अनेकांना जाणवायला लागतो. तसं तर ती गांडूळ काही करत नाही, पण आपल्याला ती नको असतात. पण ही नेमकी येतात का आणि ती येण्यामागचं कारण काय आहे, कधी जास्त येतात आणि त्यांना न मारता त्यांचं येणं बंद करायचं असेल तर काय घरगुती उपाय आहेत आणि यासाठी ऑनलाईन आपण काय मागवू शकतो हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. सबस्क्राईब करायला तुम्हाला 2 सेकंद लागणार नाही, पण माझे मनबळ वाढेल आणि लाईक तर नक्कीच करा. मित्रांनो, तुम्हाला माहितच आहे गांडूळ तर शेतकऱ्यांचा मित्र आहे, कारण की तो शेतामध्ये जमीन पोकळ अगदी भुसभुशीत बनवतो म्हणून. पण आपल्यासाठी तो तसा उपयोगी नाही आणि म्हणून आपल्याला गांडुळांचा पावसाळ्यामध्ये त्रास होतो. खरं तर गांडूळ घालवण्यासाठी किंवा त्याचं येणं थांबवण्यासाठी 2 ऑप्शन आहेत. पहिलं म्हणजे ड्रेनेज मध्ये काही केमिकल पेस्ट कंट्रोल प्रोडक्ट किंवा औषध टाकून त्यांना संपवणं, आणि दुसरं म्हणजे काय तर त्यांना न मारता त्यांना घरात येण्याचा मार्ग बंद करणं. आता या दोन्हींपैकी तुम्हाला कोणता पर्याय योग्य आहे ते तुम्ही ठरवा. कारण बेसिकली तुम्ही मला जर विचारलं तर मी आधी हेच बघेन की त्यांना न मारता त्यांचा येण्याचा मार्ग कसा बंद करता येईल. सर्वात आधी एक गोष्ट समजून घ्या की गांडूळ सहसा ओलसर, दमट आणि माती असलेल्या ठिकाणी राहतात. पावसाळ्यात काय होतं, जमिनीत खूप पाणी साचतं, त्यामुळे त्याची बिळं पाण्याने भरतात आणि अशा वेळी ती वरच्या बाजूला किंवा ड्रेनेजच्या मार्गाने बाहेर पडतात. त्यामुळे पावसाळ्यामध्ये गांडूळ दिसण्याचे प्रमाण वाढू शकतं. आता प्रश्न हा येतो की ही गांडूळ घरात येऊ नये याच्यासाठी काय करता येईल. सर्वात सोपा उपाय म्हणजे बाथरूमच्या ड्रेनवर स्टेनलेस स्टीलची बारीक छिद्रवाली जाळी बसवणं. यामुळे काय होतं, त्यातून गांडूळ किंवा इतर कीटक येणं खूप अशी कमी होतात. दुसरं ऑप्शन आहे कव्हरवाली जाळी येते बाथरूमची, ती तुम्ही लावू शकता. यामध्ये हे जाळीवरचे कव्हर जर तुम्ही लावून दिले तर घरामध्ये जंतू किंवा पावसाचे इतर कीटक जे बाथरूमच्या जाळीमधून येतात ते सर्व बंद होऊन जातील. मला आता ही बाथरूमची जाळी कुठे मिळेल, तर ही बाथरूमची जाळी तुम्हाला हार्डवेअरवर किंवा सॅनिटरी दुकानावर तुम्हाला सहज मिळून जाईल. दुसरं ऑप्शन काय आहे तर सिलिकॉन ड्रेन कव्हर किंवा सिलिकॉन ड्रेन टेप. हे जे कव्हर आहे ते ड्रेनेजवर बसवलं जातं आणि पाणी खाली जातं, पण खालून काही वर येण्याची शक्यता कमी होते. ऑटोमॅटिक फ्लेप सुद्धा असतं जो पाणी गेल्यावर पुन्हा बंद होतात. त्यामुळे रात्री झोपताना हे कव्हर लावून जर तुम्ही ठेवलं ना तर सकाळपर्यंत ड्रेन मधून कोणतेही कीटक बाहेर येण्याची शक्यता खूप कमी असते. इन्फेक्ट येतच नाही. बरेच जण असंही करतात, जसं की सुरुवातीला म्हणाले त्यांना मारायचं नसतं, म्हणजे त्यांना मारणं योग्य वाटत नाही किंवा त्यांच्याकडून ते होत नाही. तर अशा वेळी काय करायचं, अशा वेळी आपण बाजारात किंवा ऑनलाईन अशा अनेक गोष्टी उपलब्ध आहे ज्याच्यामुळे काय होतं, ही गांडूळ मरत नाही पण घरात येणं आपण नक्कीच थांबवू शकतो. जसं की मी तुम्हाला म्हणाले जाळी सिलिकॉन ड्रेन कव्हर बनवावे, ड्रेन टेप किंवा एंटी फेस ड्रेन कव्हर, एंटी कॉकरीज फ्लोअर ड्रेन किंवा वन वे ड्रेन कव्हर्स ही सुद्धा उपलब्ध आहेत. हे अमेझॉन वर सुद्धा उपलब्ध आहे. तसेच हार्डवेअर वेबसाईटवर पण सहज मिळू शकतात. हे बनवायचं सोपं असतं आणि बाथरूमच्या ड्रेन मधून काहीही वर येऊ शकत नाही, यासाठी हे मदत करतात. आणि आता सर्वात महत्वाचं म्हणजे ड्रेन स्वच्छ ठेवण्यात देखील तितकंच महत्वाचं आहे. ड्रेनमध्ये केस किंवा साबणाचा थर किंवा काही घाण असलेली असेल तर त्यामुळे तिथे ओलावा जास्त राहतो आणि त्यामुळे सुद्धा कीटकांचा त्रास वाढू शकतो. त्याशिवाय घरगुती उपाय जर तुम्हाला करायचा असेल तर अर्धा कप बेकिंग सोडा घ्या आणि अर्धा कप व्हिनेगर
आणि दोन्ही मिक्स करून ड्रेनेज मध्ये टाकू शकता आणि 15-20 मिनिटापर्यंत गरम पाणी यामध्ये सोडा. त्यामुळे ड्रेनेज मधले घाण कमी होण्यास मदत होते. जर जाळी असूनही गांडूळ वारंवार वर येत असतील तर बाथरूम मधील पाईपच्या आसपास काही फटी, तिराड किंवा गेप असण्याची शक्यता असते. अशा फटी, तिराड, गेप सिलिकॉन सिलेटने बंद करता येतात. अनेकदा अशा छोट्या जागेमधून कीटक किंवा इतर काही गांडूळ असेल किंवा कोणतेही कीटक त्यामधून सहज येऊ शकतात. तसेच बाजारात ड्रेन ट्रीटमेंट, केमिकल पेस्ट कंट्रोल सोल्युशन आणि काही विशेष ड्रेनेज क्लिनिंग लिक्विड उपलब्ध आहेत, पण ती वापरताना तुम्हाला विशेष काळजी घ्यावी लागेल. लहान मुलं असतील किंवा पाळीव प्राणी असतील तर त्यामुळे सुरुवातीला जाळी, ड्रेन कव्हर किंवा साफसफाई यासारखे उपाय तुम्ही ट्राय करून बघा. आणि जर हे सगळं करून सुद्धा ते येतच असतील तर ड्रेनेज लेंड मध्ये नक्की प्रॉब्लेम आहे, गळती असेल किंवा इतर काही समस्या असणारच. अशा वेळी एखाद्या अनुभवी प्लंबरला बोलवून ड्रेनेजची तपासणी करून घेणं हाच एक बेस्ट ऑप्शन आहे. काही ठराविक जाळी बसवायची असेल तरी तुम्हाला प्लंबरलाच बोलावं लागेल. तुम्हाला स्वतःला ते करता येणार नाही. तर थोडक्यात सांगायचं झालं तर पावसाळ्यात गांडूळ दिसणं सामान्य असतं, तरी योग्य जाळी, सिलिकॉन ड्रेन कव्हर, नियमित साफसफाई आणि करावी लागेल. यामुळे हा त्रास खूप अंशी कमी करता येतो. आणखी एक ऑप्शन म्हणजे बरेच जण गांडूळ मीठ टाकतात, त्यामुळे तो मरतो. पण मोस्टली हे सगळं करण्यापेक्षा मला असं वाटतं की तुम्ही ऑनलाईन आता इतक्या गोष्टी इझिली अवेलेबल आहेत तर त्याचा तुम्ही उपयोग करा. आणि तुम्हाला समजा ऑनलाईन तुम्हाला काही जमत नसेल, सर्च करता येत नसेल, तर त्यावर तुम्हाला हवं तसं गोष्टी मिळत नसतील तर तुम्ही शॉप मध्ये जा आणि त्यांना हा प्रॉब्लेम सांगा. हे सगळं केल्यानंतर ते गांडूळ येणं नक्कीच बंद होईल. त्याच्यासाठी प्रत्येक वेळी तुम्हाला काही मोठा उपाय करणे गरजेचे नाहीये. आणि तुम्हाला माझ्याकडून विशेष टीप, पावसाळा म्हटला म्हणजे गांडूळ, वाणी आणि याच्यासारखे अनेक पावसाळी किडे सर्वत्र येतच असतात. तर त्याच्यासाठी आपण थोडी सावधानी बाळगली पाहिजे. आपल्या घराच्या आजूबाजूला, आपल्या घरात बाथरूम, किचन वगैरे जागेवर शक्यतोवर ओलावा राहणार नाही, कचरा राहणार नाही, घाण राहणार नाही, माती साचणार नाही याची खास काळजी घ्यायला पाहिजे. आणि वेळोवेळी सफाई केली पाहिजे. तर तिथे तुम्हाला पावसाळी गांडूळ, वाणी किंवा गोप सारखे इतर विषारी प्राणी पण तुम्हाला तिथं आढळणार नाही आणि तुम्ही पावसाळ्यात पण सुरक्षित राहू शकाल. हे सर्व शक्य आपण फक्त आणि फक्त पावसाळ्यात अशी मी सांगितले त्याप्रमाणे काळजी घेण्यानेच आपण करू शकतो. तर आपल्याला कोणत्याही केमिकलची जरूर पडणार नाही. आता पावसाळा येत असल्याने हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच युजफुल होईल आणि म्हणून तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. म्हणून व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा. आणि हा व्हिडिओ सर्वांना शेअर करायचं मात्र विसरू नका. धन्यवाद.